यात पुढची बातमी मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी साहित्य केंद्रावरती जमायला आता सुरुवात झाली आहे। वेगवेगळ्या विभागानुसार या ठिकाणी साहित्याचं वाटप केलं जातंय। तपासणी करून साहित्य मतदान केंद्रावरती घेऊन जाणार आहेत। या संदर्भात प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रमोद, आपण पाहतोय आता मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे। काय अपडेट्स मिळत आहेत? वर्षा, खरं तर 227 प्रभागांसाठी उद्या मतदान पार पडत आहे। त्याची तयारी निवडणूक आयोग असेल किंवा पालिकेकडून जोरदार करण्यात आलेली आहे आणि उद्या होणाऱ्या मतदानासाठी आज सकाळपासूनच जे साहित्य घेऊन जायचं असतं, म्हणजे ईव्हीएम असेल किंवा इतर सगळ्या मशीन्स घेऊन जाण्यासाठी पालिकेचे वेगवेगळे प्रभाग करण्यात आलेले आहेत आणि त्या विभागानुसार साहित्यांचं वाटप सुरू होत असतानाच बघायला मिळतंय। मी दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो वर्षा, की सकाळपासूनच हे कर्मचारी जे आहेत ते या केंद्रावरती आलेले आहेत आणि सगळे आपलं साहित्य आहे ते घेऊन जाणार आहेत। वेगवेगळे टेबल्स केलेले आहेत, विभाग केलेले आहेत, म्हणजे ए विभाग असेल, बी विभाग असेल, साधारणतः असे 23 विभाग केलेले आहेत आणि त्या 23 विभागामध्ये हे अशा पद्धतीनं साहित्य वाटप केलं जाणार आहे। म्हणजे साहित्य वाटप करणारे कर्मचारी आले, म्हणजे एका केंद्रावरती असणारे सगळे टीम आहे, म्हणजे आरओ असेल, त्यानंतर इतर त्यांचे जे 4 ते 5 कर्मचारी असतील, ह्या सगळ्यांची एकत्रित पद्धतीने टीम आल्याच्या नंतर त्यांना इथून साहित्य दिलं जाणार। हे बघा वर्षा, अशा पद्धतीनं पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत, तयारी आहे, मतदार याद्या असतील, पेट्या असतील, ईव्हीएम मशीन्स या सगळ्यामध्ये आहेत आणि ही सगळी चित्र आहेत। हे अत्यंत महत्त्वाचं आहे वर्षा। या सगळ्यावरती सीसीटीव्हीची करडी नजर असतानाच बघायला मिळते। म्हणजे आता साहित्य वाटप ज्या ठिकाणी केलं जाते त्या ठिकाणी अशा पद्धतीने सीसीटीव्ही च्या माध्यमातून सगळ्यावरती लक्ष ठेवलं जाते। मतदान कर्मचारी डायरेक्ट काउंटरला जायचं नाही, आपण फोकस पालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा निवडणूक कर्मचाऱ्यांनी केल्याचं सध्या चित्र बघायला मिळते आणि त्या अनुषंगाने तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। प्रमोद, या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहणारच आहोत। तर आज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।